विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 11 रेशियो प्रपोर्शन मधील असाइनमेंट 2 कंप्लीट करणार आहोत. एक्झाम्पल नंबर 6. अ ट्रॅक्टर uses up 12 liters of diesel while plugging 3 acres of land. How much diesel will be needed to plug 19 acres of land? सिमिलर क्वेश्चन आपण टेक्स्टबुक मधला सॉल्व केलेला आहेच, तरी पण बघा 12 लिटर डिझेल यूज करावं लागते कशासाठी? 3 एकर्स लँड प्लग करण्यासाठी, नांगरण्यासाठी. हाऊ मच डिझेल विल बी नीडेड टू प्लग 19 एकर्स ऑफ लँड. ओके, कळाले? 2 कॉलम कोणते करायचे आपल्याला ते आपण इकडून करूयात. 2 कॉलम करूयात. डिझेल आणि लँड दिलेले आपल्याला, त्यामुळे इकडे एक कॉलम पहिला असेल तो डिझेलचा असेल आणि दुसरा कॉलम जो आहे तो लँडचा दिलेला आहे, तो लँड लिहायचा आपल्याला. हाऊ मेनी डिझेल? 12 लिटर. ओके, इथे लिटरमध्ये आहे म्हणून लिहूयात आपण, आणि लँड हे एकर्समध्ये आहे. ओके, खाली लिहूयात आपण 12 लिटर डिझेल प्लग 3 एकर्स लँड. आणि पुढे दिले 19 एकर्स लँड दिलेलं आहे. डिझेल काढायचे एक्स वापरचे कुठे? डिझेलच्या कॉलममध्ये. समजले? आता आपण याचं प्रपोर्शन लिहूयात. 12/x इज इक्वल टू 3/19. आणि मग पुढचं करूयात आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्स जिकडे आहे ते मल्टिप्लिकेशन आधी करूयात. x × 3, देअरफोर 3x लेफ्टला घेऊयात आपण, कारण की व्हेरिएबल लेफ्टला असावा लागतो, त्यामुळे 12 × 19 इकडे लिहूयात, म्हणजे आपल्यालाही सोपं वाटेल. ओके, x इज इक्वल टू 12 × 19/3. हा 3 मी लगेच इकडे घेतला आहे, कारण की मल्टिप्लिकेशन करण्याआधी 3 ने जर डिव्हाइड करता येत असेल तर सोपं होईल काम ना. 3 1 जा 3, 3 4 जा 12. देअरफोर x इज इक्वल टू 4 × 19. देअरफोर x इज इक्वल टू 76. x काय म्हटलं आहे आपण बघा बरं, डिझेल आहे, लिटरमध्ये आहे, देअरफोर पुढे लिहावं लागेल आपल्याला. देअरफोर 76 लिटर्स ऑफ डिझेल will be needed to plug 19 acres of land. ओके, इथे जागा होती म्हणून आपण व्यवस्थित पूर्णपणे लिहू शकलेलो आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7. ॲट अ शुगर फॅक्टरी 5376 kg of sugar can be obtained from 48 tons of sugarcane. If Savita Tai has grown 50 tons of sugarcane, how much sugar will be obtained from it? काय दिलेलं आहे बघा, 5376 kg शुगर, एवढी शुगर मिळते कशापासून? 48 टन्स ऑफ शुगरकेन. शुगरकेन मीन्स ऊस, एवढ्या ऊसापासून साखर मिळते आपल्याला. तर 50 टन्स शुगरकेन पासून किती साखर मिळेल? ओके, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, 2 कॉलम करायचे आहेत. एक म्हणजे शुगर आणि दुसरा शुगरकेन. ओके, शुगरकेन. हाऊ मेनी शुगर? 5376 kg sugar can be obtained from 48 tons शुगरकेन. पुढे दिले 50 टन्स शुगरकेन पासून किती साखर मिळू शकेल, त्यासाठी आपण यूज करतो x. देअरफोर प्रपोर्शन लिहूयात आपण. 5376/x इज इक्वल टू 48/50. आता थोडं कॅल्क्युलेशन मी वेगळं घेणार आहे इथे. देअरफोर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण इथे. 48x इज इक्वल टू 5376 × 50. Therefore, x is equal to 5376 × 50/48. Therefore, x is equal to लिहायचे आपल्याला, पण इथे 48 आहे, इथे 50 आहे. 2 ने डिवाइड करूयात आपण. इथे पहा, 2 2s are 4, 2 4s are 8, 2 2s are 4, रिमेनिंग 1, 2 5s are 10. परत इकडे 2 ने डिवाइड करू शकतोय आपण. 2 1s are 2, 2 2s are 4,
2 2s are 4 remaining 1, 2 6s are 12 remaining 1, 2 8s are 16 remaining 1, 2 8s are 16. Okay, 2688 into 25 upon 12. आता या 12 नी पुन्हा आपल्याला याला डिवाइड करावं लागेल बघा. 12 1s are 12, 12 2s are 24 remaining 2, 12 2s are 24 remaining 4, 12 4s are 48. Therefore x is equal to 224 into 25. Therefore x is equal to 25 4s are 100 remaining 10, 25 2s are 50 plus 10 60, 0 carry 6, 25 2s are 50 plus 6 56. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथे x is equal to 5600. पण इथे काय मानले आपण x बघा बरं, शुगर. Therefore 5600 kg sugar obtained from it. शुगर केन पासून 50 टन्स शुगर केन पासून किती साखर मिळेल, 5600 kg. Example number 8. In an orchard. Orchard means आमराई, की जिथे आंब्यांची झाडं खूप असतात. There are 128 mango trees in 8 rows. If all the rows have an equal number of trees, how many trees would there be in 13 rows? ओके, आमराईमध्ये 128 आंब्याची झाडं आहेत, ती 8 रो मध्ये आहेत, आडव्या ओळींमध्ये. आणि जर प्रत्येक रांगेमध्ये समान ट्रीज असतील तर 13 रोज मध्ये किती मँगो ट्रीज असतील. मग आपल्याला 2 कॉलम करावे लागतील इथे. एक तर पहिला मँगो ट्रीज आणि सेकंड रोज. 128 मँगो ट्रीज हॅव इन 8 रोज. देन 13 रोज मध्ये किती मँगो ट्रीज आहेत, म्हणून आपण इथे यम मानूयात. देअरफॉर प्रपोर्शन तयार करूयात. 128 अपॉन यम इज इक्वल टू 8 अपॉन 13. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. देअरफॉर 8 यम इज इक्वल टू 128 इंटू 13. देअरफॉर यम इज इक्वल टू 128 इंटू 13 अपॉन 8. मल्टिप्लिकेशन करून घेऊन डिव्हायडेशन केलं तरी चालेल, किंवा आधी डिव्हाइड करूयात आपण. सिम्पली डिव्हाइड करा बघा. 8 1s are 8 remaining 4, 8 6s are 48. Therefore m is equal to 16 into 13. मल्टिप्लिकेशन साईडला करू शकता. 16 into 13 बघा, 13च्या टेबलनी डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालेल, किंवा 3 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 3 6s are 18 carry 1, 3 1s are 3 plus 1 4, 1 6s are 6, 1 1s are 1, 8 10 carry 1 plus 1 2. Therefore m is equal to 208. m काय म्हणले आपण, ट्रीज इन 13 रोज. Therefore 208 trees in 13 rows. Okay. Last question. A pond in a field holds 1,20,000 liters of water. It costs rupees 18,000 to make such a pond. How many ponds will be required to store 4,80,000 liters of water, and what would be the expense incurred? काय म्हटले बघा, इथे आपल्याला 3 वेगवेगळे कॉलम करावे लागतील आणि मग त्याच्यातून व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. बघा, पॉन्ड, नंबर ऑफ पॉन्ड दिलेले आहेत, आपण इथे लिहूयात. नंबर ऑफ पॉन्ड. पॉन्ड मीन्स तळ. ओके, तर हे शेतामध्ये जर तयार करायचं असेल एक पॉन्ड, तर आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी दिलेली आपल्याला, किंवा वॉटर होल्ड, किंवा जेवढं पाणी साठू शकतं. बघा,
वॉटर कॅपॅसिटी लिहू शकतो किंवा वॉटर होल्ड इन पॉन्ड, किती पाणी साठवू शकतो ते पण दिलेले आपल्याला लिटरमध्ये आणि त्याची कॉस्ट पण दिली, म्हणजेच ते तयार करण्यासाठी किती खर्च येतो ते पण दिलेलं आहे. समजा 1 पॉन्ड असेल त्यासाठी खर्च, त्यासाठी पाणी किती मावते त्याच्यामध्ये 1,20,000 लिटर ऑफ वॉटर आणि त्यासाठी खर्च येतोय 18,000 रुपीज. हाऊ मेनी पॉन्ड विल बी रिक्वायर्ड, हाऊ मेनी पॉन्ड म्हणजे किती पॉन्ड तयार करावे लागतील, यासाठी मी ते एक्स यूज करते की ज्यामध्ये पाणी साठवू शकेल 4,80,000 लिटर, बरोबर आहे. अँड व्हॉट वुड बी द एक्सपेन्स इन्क्युअर्ड, म्हणजे त्यासाठी खर्च पण किती येईल त्यासाठी मी यूज करते वाय. हे पण आपल्याला विचारलेलं आहे. इथे एकतर ओरली पण तुम्ही विचार करू शकता, तोंडी पण उत्तर काढू शकता, पण आपल्याला मांडणी करून पण उत्तर काढावं लागेल. पण तोंडी पण पहा, 1 पॉन्ड आहे ज्याच्यामध्ये पाणी बसतंय 1,20,000 लिटर, मग 4,80,000 लिटर पाणी बसण्यासाठी किती पॉन्ड तयार करावे लागतील बघा. बघा याला जर 12ला आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर 4,80,000 येतं, बरोबर आहे. म्हणजे इथे याची 4 पट केली तर उत्तर मिळतं आपल्याला. इथे 4 पॉन्ड तयार करण्यासाठी म्हणजे एवढं पाणी बसण्यासाठी 4 पॉन्ड तयार करावे लागतील आणि त्यासाठी खर्च पण चौपट होईल. 18,000 इंटू 4 केलं तर आपल्याला इथला खर्च पण निघेल. हे कळालंय. आपण हे करूयात, 2 कॉलम घेणार आहोत आपण एका वेळेस आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे. देअरफॉर 1/x इज इक्वल टू 1,20,000 अपॉन 4,80,000. ओके, आपण इथेच बरंचसं काम करू शकतो. इथेच 0 आपण वरचे खालची समान संख्या घालवू शकतो. 1/x इज इक्वल टू 12/48. 12 1 जार 12, 12 4 जार 48. देअरफॉर 4 इंटू 1 4, x इंटू 1 x. देअरफॉर x इज इक्वल टू 4. हाऊ मेनी पॉन्ड्स, 4 पॉन्ड्स इथे आपल्याला तयार करावे लागतील. हे झालं पहिलं. नंतर आपण या दोघांना घेऊ किंवा या दोघांना घेऊयात. एक्सची व्हॅल्यू जी मिळाली ती त्याच्यामध्ये ठेवूयात आपण. 1/4 इज इक्वल टू 18,000 अपॉन y. देअरफॉर 1 इंटू y, y इज इक्वल टू 18,000 इंटू 4. देअरफॉर y इज इक्वल टू 18×72 बघा, 18 4 72,000 रुपीज. ही काय आहे, कॉस्ट आहे 72,000 रुपीज. मग आता आपल्याला लिहावं लागेल देअरफॉर हिअर 4 पॉन्ड्स विल बी रिक्वायर्ड टू स्टोर 4,80,000 liter of water and 72,000 rupees expense incurred. ओके, खर्च किती येणार आहे 72,000 रुपीज आणि एवढं पाणी मावण्यासाठी किती पॉन्ड लागतील 4 पॉन्ड्स लागतील. ओके.